हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. या साडीवरचा लुक तुम्ही प्रचंड पसंत केलात आणि त्यावरची हेअरस्टाईल करून दाखवा असं बऱ्याच जणींनी विचारलेलं. सो आज तुम्हाला हेअरस्टाईल पण दाखवते आणि हो संक्रांतीसाठी एक छानसा छोटासा मेकअप लुक सुद्धा शेअर करते. तर चला, मेकअप करण्या अगोदर स्किन केअर रुटीन करून झालेलं आहे. आता मी रेनेचं प्रायमर लावते. प्रायमर यासाठी लावायचं यामुळे आपला मेकअप एकतर लॉंग लास्टिंग राहतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपला मेकअप आणि स्किन याच्यामध्ये एक लेअर क्रिएट होते आणि आपल्या त्वचेला कसल्याही प्रकारची हानी पोहोचत नाही. आता सण समारंभांना मेकअप केल्यानंतर आपल्याला थोडी ना बसायला मिळणार आहे. कामं तर भरपूर सारी असतात, उलट जास्त असतात सणाच्या वेळी. घाम येऊन मेकअप पॅची होतो, बऱ्याचदा तो निघाल्यासारखा पगळल्यासारखा वाटतो. तर त्यासाठी म्हणून आपण कधीही प्रायमर लावून मगच मेकअपला सुरुवात करायची. चला, आता मी तुमच्यासोबत माझी हेअरस्टाईल शेअर करते, जी अगदी साधी, सोपी आणि झटपट होणारी आहे. सेंटर पार्टिशन केलेलं आहे. मागचे जे केस आहेत तर ते छानपैकी सिक्युअर केलेले आहेत क्लचरनी. आता इकडच्या भागामध्ये म्हणजे लेफ्ट साईडला पार्टिशन करून त्याच्यामध्ये ट्विस्ट करत, म्हणजे आपण म्हणतो ना पिळ्याची वेणी, तशा टाईपमध्ये ट्विस्ट करत ते मागे नेले आणि तिकडे पिनेच्या मदतीने सिक्युअर केलेलं आहे. आता त्याच्या खालचा एक पोर्शन आहे, म्हणजे दोन पोर्शनमध्ये मी केस डिवाइड केलेत फ्रंटचे. त्यातला खालचा पोर्शन आहे त्याला पण मागे सिक्युअर केलं. सेम प्रोसिजर इकडे पण मी रिपीट करणार आहे दुसऱ्या बाजूला. म्हणजे एकदाच सगळे जर ते ट्विस्ट केले ना तर ते खूपच असं फुगल्यासारखं वाटतं. त्यामुळे दोन पार्टमध्ये ते डिवाइड केल्यास खूप छान दिसतं. त्यानंतर साधा मेसी बन मी करते, गुंडाळून मागे असा बन केलेला आहे. खूप काही प्रोफेशनल नाही, अगदी साधा सिंपल आहे. आणि त्याच्यावरती हा रेडीमेड बन मिळतो तर तो मी बसवलेला आहे केसांचा. आणि झालेली आहे माझी हेअरस्टाईल. आता याच्यावरती काही ॲक्सेसरीज लावायच्यात, हेअर पिन्स वगैरे ते तुम्ही लावू शकता. आता मेकअप करायला मी सगळ्यात अगोदर स्ट्रोब क्रीम घेतलेली आहे. तुम्ही कुठल्याही ब्रँडची वापरू शकता. त्यानंतर फाउंडेशन घेतलं आणि त्यात थोडीशी स्ट्रोब क्रीम मिसळली याच्यासाठी की थोडा ग्लो जास्त येतो. फाउंडेशन छानपैकी ब्लेंड करून घ्यायचं. एक ब्युटी ब्लेंडर आपल्याकडे असावा. त्यानंतर एक लिपस्टिक जी तुम्हाला आवडते, तुमच्या त्वचेला छान सूट होते त्या टाईपची, तेच मी ॲज अ ब्लश आणि आय शॅडो म्हणून सुद्धा वापरते, कारण का जास्त वेळ आपल्याकडे सणा दिवशी नसतोच. त्यानंतर टिकली लावली, सिंपल असं आयलायनर लावलेलं आहे विंग्सवालं, ते डेलीसाठी एवढं काही विशेष वाटत नाही. त्यानंतर आयब्रोसुद्धा फिल करून घेतलेले आहेत. आणि हे सगळे जे काही प्रोडक्ट्स आहेत तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्हाला व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करून हाईपसुद्धा करा, म्हणजे जास्त जणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. आता या लुकला साजेसे कानातले वेअर करते. हे मोत्याचे आहेत आणि खूप गोड दिसतात. खरं तर हा सेट आहे पूर्ण. आता मी तो वेअर करते. आणि हो, बांगड्या ज्या असतात ना तर त्याच्यामध्ये हिरव्या बांगड्या कुठल्याही साडीवरती छानच वाटतात. आणि आता म्हणजे हळदी कुंकू किंवा संक्रांत म्हटलं की हा सण आहे सुवासिनीचा, त्याच्यामध्ये म्हणजे हिरव्या बांगड्या कसलीही साडी सुद्धा सुंदरच वाटणार आहेत. आता ज्या काही नववधू आहेत आणि पहिलीच संक्रांत आहे तर त्या तर हलव्याचे दागिने घालणार. त्यामुळे बाकी लुक जरी सिंपल असा जरी क्रिएट केला आणि हलव्याचे दागिने आणि काळी साडी वेअर केली तरीही खूप सुंदर दिसणार आहात तुम्ही. त्यामुळे तुम्ही अशा टाईपचा नक्की लुक क्रिएट करू शकता. आणि एक आयडिया पण येईल तुम्हाला. अगदी 3 प्रोडक्टमध्ये मी हा लुक क्रिएट केलेला आहे. बरं, गजरा घालायचा राहिला. आता काही ताज्या फुलांचा गजरा तर नाही आहे माझ्याकडे, पण आपल्या सगळ्या जणींकडे असा एक गजरा असायला पाहिजे जो की म्हणजे ऐन वेळेला आपल्याला कामी येईल. कारण की हळदी कुंकाला जायचं असतं तर रथसप्तमीपर्यंत या सगळ्या गोष्टी असणारच आहेत आणि वेगवेगळे लुक आपल्याला क्रिएट करायचे असतात. तर प्रत्येक वेळी आपण काळी साडीच नेसून जाऊ असंही नाही. तर वेगळी साडी जरी नेसली तरी त्याच्यावरती ब्लाऊजला सुद्धा आपल्याला मिक्स अँड मॅच करता आलं पाहिजे. या साडीवरचा ब्लाऊज मी आणखी स्टिच केलेला नाही आहे, पण हा माझ्याकडे जर असा हेवी आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज होता तोच मी याच्यावरती वेअर केलेला आहे. आणि सिंपल माझं रेग्युलरचं मंगळसूत्र आणि अशा पद्धतीचा हा लुक पाहू शकताय. आत्ता मी तुम्हाला म्हणजे घरात हा लुक क्रिएट केलेला दाखवते. थोडंसं उन्हामध्ये आल्यानंतर तर हा अजूनच जास्त ग्लो करतो. फक्त मेकअपमध्ये ब्लेंडिंग व्यवस्थित झालं पाहिजे. त्यासोबतच म्हणजे एकदम लाऊड नाही झाला पाहिजे तो, की म्हणतो ना पॅची असतो किंवा असं केकी दिसतं. आणि हा जो सण आहे याच्यामध्ये तर आपली त्वचा बऱ्यापैकी रुक्ष झालेली असते किंवा अशी काय म्हणूया फाटल्यासारखी बऱ्याच जणींची स्किन होते. तर तसं होऊ नये यासाठी आंघोळीचं जे पाणी आहे किंवा फेस वॉश करताना अगदी थंड पाण्यानेच फेस वॉश करायचा. आता थंडीचे दिवस आणि त्यामध्ये हिवाळ्यात आपल्या सगळ्याच जणींना असं होतं की नको बाबा थंड पाणी चेहऱ्याला लावायचं किंवा गरम पाणी छान वाटतं आणि त्याच्याने आंघोळ करायलाही मजा येते. परंतु ठीक आहे, आंघोळीपुरतं ठीक आहे, परंतु जास्त कडक पाणी नका घेऊ आणि चेहऱ्याला मात्र थंड पाणीच वापरा. मी स्वतः हा फरक अनुभवलेला आहे. अजिबात स्किन फाटत नाही किंवा सोलून निघत नाही किंवा उलत पण नाही आणि एकदम छान मेकअपसुद्धा
सटल बसतो. त्यामुळे ही एक टिप लक्षात असू द्या, कारण की स्किन केअर करणं तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्या स्किनला जे सूट होतात प्रोडक्ट त्यानुसार. मी तर म्हणेन की मेकअप प्रोडक्ट्समध्ये खूप जास्त इन्व्हेस्ट करण्यापेक्षा स्किन केअरमध्ये इन्व्हेस्ट करा. सो असा होता व्हिडिओ. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, हाईप द्या. आणि हो, तुमच्यापैकी कुणाला जर यूट्यूब मास्टर क्लास करायचे असतील तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.